मित्रांनो, नमस्कार, हॅलो, जय बजरंगबली की जय, ओम नमः शिवाय नमः, जय हो. तर मित्रांनो, हा आपला पहिला व्लॉग असेल लॉंग रूटचा, पुणे टू होमसाठी. पुणे ते नांदेड हा व्लॉग होणार आहे. आणि ते काय झालेलं आहे, मागे पण एकदा उतना बनवला होता, पण आपल्याने तो काही सक्सेस झाला नाही, बरोबर बसलेला नाही. आता दिवाळीचे एक फ्रेश ब्लॉग बनतोय आणि तो टाकतोय. तर अशा प्रकारे आपण पुण्यावरनं निघालेलो आहोत. आता सकाळचे 4:15 वाजलेले आहेत. एक फटाक्याचा बाजार बंद आहे वाटतं रस्ता. काय करणार. तर मित्रांनो, हे काही दिवस गेले, म्हणजे काही 1-2 मंथ गेले, मी ब्लॉग टाकायचं म्हणत होतो. काही दिवस गेले त्याप्रमाणे मी ब्लॉग टाकायचं म्हणत होतो, पण काही झालं नाही. आता विचार केला की फ्रेशली चालू करावं. थोडा ब्रेक घेतला आतमध्ये. शॉर्ट चालू होते, पण शॉर्ट पण बंद केले. ते नंतर शॉर्ट जास्त शॉर्ट लिस्ट टाकणं सुरू केलं आपण, पण ते नंतर बंद केलं, कारण थोडासा ब्रेक घेतला काही कारणास्तव. आणि आता आपण न्यू एक जर्नी म्हणतो आपण त्याला, स्टार्ट करणार आहोत. तर त्याप्रमाणे आता मी निघालेलो आहे. तर तुमचा सपोर्ट राहू द्या, सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट हाच मला प्रोत्साहित करेल, दुसरं काही नाही. रायडिंगचा आपला हा शौक पण पूर्ण होईल. असेल काय होतं कधी राहत नाही होतं. दिवाळीमध्ये आपण इथे आपला चहाचा स्टॉप झालेला आहे. तर बघा आपली इंडिकेटर्स लाईट काय दिसते, जबरदस्त दिसते मित्रांनो, नंबर 1. तर चला मग आता आपण निघूया असंच. आता आपल्याला इथनं पळवायला मजा येईल, मजा नंबर 1 मजा येईल तिथं, मग नाही होईल. तर चला मग मित्रांनो, टोर रोड आरंभ. स्वागतम, विश यू सेफ अँड हॅपी जर्नी. यस, नॅशनल हायवे अथॉरिटी NH65. तर मित्रांनो, आपण निघाले आहोत. काय आपली गाडी काय, आपण मजाच मजा.
चला मग आता एक जोराचा एक दणका शॉट मारूया. अरे म्हणजे एक खूप म्हणजे सुंदर असं एक चित्र आहे ते आपल्याला दिसतं. नंबर ब्रिज जुना. ओहो मित्रांनो बघा तिथे 4:15 5:15 7 जवळपास आपण इंदापूरच्या आलेलो आहे 2 तासात. इंदापूरपासून अजून समोर ते 100 110 120 120 130 किलोमीटर सोलापूर आहे. 1.5 तास लागेल आपल्याला. 1.5 ते पावणे 2 तास. 1.5 तासात जायला पाहिजे मॅक्झिमम, कारण ट्रॅफिकमुळे पण आपल्याला थोडंसं हे झालं. मित्र आपले काय रायडर बंधू दाखवतो. बंधू म्हणजे काय उगाच पळवायचं गाडी बघा हे विनाकारण. बघा आता कशी येतात बाजूने. वेळ झाला मागं पुढं करताय. तेवढी वेळ मी व्हिडिओ न बनवायचा प्रयत्न केला पण ते अति करता येतं विनाकारण. जाऊ दे आपल्याला काय करायचं. आपण आपली राईड एन्जॉय करूया, मजा करूया. हरा हरा गिरा गिरा निरा निरा पिला पिला. हे बघा आपण इथं इंदापूर आता टोल नाका इंदापूरचा. त्यानंतर आपण अजून थोड्या वेळाने व्लॉग चालू करूया अजून. कारण इंदापूर ते धरण लोकेशन चांगलं आहे थोडं. ते चलता चलता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. आणि ते आपल्याला स्पीड कमी करावं लागेल इथं, नाहीतर लागतील आपले 1,500-2,000 हजार रुपयाला. कारण पुढे कॅमेरा आहे. एव्हा रायडर बाबा कसा कसा पळतोय भाऊ. जोरात मस्त मस्त. अरे बाबा ठीक चलो. आपण काय पळवत आहे ना का पण काय तो हटकून करतोय गाडी बघून पळतोय. या कारण फायर आहे माग जोडीच्या. त्या विचाराने बिलकुल हे केलं नाही निवांत. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Coming up and send you to your mama. Mr. Whip out the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, don't even try. When the bullets fly, I'm the last one to die. कसा आहे लफडा आहे. ह्यांच्या आईचा दाना ह्यांच्या रस्त्यावर थांबत आहे गाडी. ह्याला बी दिसलं नाही काय हिला एकदम ब्रेक लावा लागले. घाबरलो ना याच्या भंगार कुठलं की इंडिकेटर लागली होती ना आता. 100-125 स्पीडून डायरेक्ट 5-10 आलो याला घेऊन. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Pistol whip, quick clip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. हे आपले रायडर आहेत वाटतं. मस्त निवांत
काय ॲडव्हेंचर 450 मस्त मस्त भाऊ मस्त नंबर 1 जमलं बाल शिवाजीचा बाल शिवाजीचा. तर चला मित्रांनो आपण जसा सूर्य उगवण तसं तुम्हाला नजारे दाखवत जाऊया आपण. त्यापुढे 15 म्हणजे 90 किलोमीटर तिथून 90-15 105 किलोमीटर आपलं हे आहे काय म्हणतो आपण सोलापूर. मग तिथं आपण समोर जाणार तुळजापूर लातूर. लातूर जाण्याच्या पूर्वी आपण काय खाणार बासुंदी फेमस बासुंदी खाणार. लातूर जाणार लातूरून शिरूर जाणार शिरूर आपल्या गाडा जाणार बाल शिवाजीचा. काय मस्त इंटरकॉममध्ये गाणे लागत मित्रांनो. शिवाजी महाराज की जय बोला सगळ्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पण आपल्या खूपच पळायला लागला आपल्याला बघून. आपण पण पळूया. brother तुम्ही आला किधर. अराउंड 5 4 पुरा मॉडेल आहे वाटतं व्हाईट कलर मला. हो जमतं ते 100 स्पीडनं 110 स्पीडनं जमतं ते. दमान मित्रा दमान जोशमध्ये नको जोशमध्ये होऊ शकलो असं करू नको बाबा. जोशमध्ये यायचं नाही. डेंजर होईल आज जोशमध्ये यायचं नाही कधी बाबा. आवड होतं हो टेम्पोनी 34 किलोमीटर सोलापूर सरळ जावे सोलापूरसाठी. डेंजर असते बाबा रायडिंग करणं. भावाचा नियम चुकला होता. थोडासा जास्त नियम चुकला असता तर गेमच झाला असता. दमाना बाबा दमाना जरा निवान चालू घेतला होता. आपल्याला जोरात गेला काही नाही पण आपण आपल्या रुटीन प्रमाणे चालला. कसं करतोय दादा कंट्रोल ठेव. असं काही वाटत नाही वरून. हेल्मेट सगळं फिट घालून निघाला की मग असं वाटतंय हवेत आहे. काही पळत नाही जास्त गाडी पण नाही पळते बाबा. दमान चल असतंय बाबा निवांत चल. तुम्हाला टेन्शन घेऊ नको. एवढं असते मित्र जरा निवांत दमान. हो पोलीस मामा आहेत ना पोलीस मामा. ओव्हरलोड ओके. काय बाबा काय वाटतं. चला आता 10 मिनिटात आपण काय नाश्त्याला भेटतं का बघूया. चहा पाणी करूया. अरे बापरे अयो काय चाललं बाबा. चला भेटू ना थोड्या वेळ भेटूया आपण. मी होय
त्या आपल्या बंद पडक्या टोल नाक्याला एकदा थांबलो, चहा पिलो. नंतर आता हे सोलापूरच्या टोल नाक्याला थांबलो अर्धा तास. नंतर निघालो आता आलोय तुळजापूरला. आता काय आता उजनी थांबतो आता डायरेक्ट. उजनीला जरासा घेतो खायचं जरा. घराकडे जाऊन बी हडका जायचं आहे बाहेर. काय सांगा आता. बरं आहे बाबा, तुला ये म्हणत आलं नाहीस, मस्त मजा करत आल्या असत्या. घ्या दोन्ही गाड्याच्या मधून शूट घ्यायला माहित आहे का. दोन्ही मोठ्या गाड्या राहत का बाजूबाजूने आणि आतमधून घ्यायचं. 4-5 जागी घेतला असतो. एका जागी तर टच होता राहिलं दोन गाडी. एका दाबलं होतं एकदम गाडी सपकुण्या काडीमधून. फालतू कुणी गेलं. एका जागी मी बी ठोकणार होतो समोर. अरे 120-125च्या स्पीड गाडी होती म्हणजे. नाही अरे घेतली एकदम कचाकच ब्रेक दाबू लागली ना. हॉर्न दाबू लागली, सगळ्यांना लावू लागली गाडी, दाबू लागली. आईचं दादा म्हणलं आता काय खरं नाही म्हणलं. 2-3 मीटरनं थांबलो गाडी. बघ थांबली गाडी 2-3 मीटरनं थांबली म्हणजे गाडी. एवढं जोरात मीटर होता म्हणजे एवढं जोरात स्पीड होती. काय म्हणलं बरं झालं वा थांबलो ते. वाचली गाडी बारे. युटर्न होतं म्हणजे तिथं कामं चालू आहेत का. हा इंदापूरच्या पुढं. बटरफ्लाय apa उजनी आता का उजनी तू कुठे चल उजनी आलं मित्रांनो. चला बासुंदी खायची आता. बासुंदी खायची. बासुंदी घरी घेऊन जायची अर्धा किलो. कन्हैया लाल की जय. गावरान बासुंदी हॉटेल इथं जाऊया आपण. चला पोराचे रिॲक्शन तर घेता येईल. तर मित्रांनो आपण इथे बासुंदी घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण आता इथून निघणार आहोत. आता आपला स्टॉप सरळ घरचाच असेल आणि कुठं टोल नाक्याला जर आपल्याला 1 नंबर करायला भेटलं थोडं करूया. पुढे जोरात आली पण कुठं करावं. अशा प्रकारे आपण उजनीहून निघालेलो आहोत. बासुंदी घेऊन उजनीची फेमस बासुंदी. तर आपण इथनं आता सरळ आपला स्टॉप हा घरचा असेल. दुसरा कुठलाही नाही.
एकाच जागी थोडं थांबूया आपण. एक आहे पवनचक्कीचं पाहतं बघा मित्र. हो हे जवळपास 44 मीटर काय तर असते, त्याच्याहून जास्त ते वाटतं. 40 ते 50 मीटरमध्ये असते काहीतरी. मीटरमध्ये कुठं नाही, मीटरमध्ये असते. विचार करा किती पॉवर प्रोड्यूस करावं लागतं त्याला फिरण्यासाठी. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आता लातूर शहरामध्ये आलेलो आहोत. मित्र इथं पण सापडला आपल्याला. टिप्पर काय बघत नाही थोडं. बरं की नाही मित्र. हो तो मित्र सोबतच होता राव. कुठं थांबला काय नाही, कुठे गेला की मागं. मित्र मागे सोडलं तो मागे जायला आत्ता कटला तो. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो इथं आलो लातूरला. आपलं हे लातूर सिटीचं दर्शन होतं आहे. आपले तिथलं दर्शन घेऊन आपण समोर जाणार लातूर सिटीचं. पूर्ण लातूर सिटीचा बायपास क्रॉस करून जावं लागतं. बायपास म्हणजे काय लातूर सिटीमध्येच आहे ते. पाणी काय केलं तुला पाणी वाटत होतं नदीला येईल. मित्र हा नांदेडचा रस्ता आहे, लातूर नांदेड. बघा नवीन झालेला आहे, वर्ष झालं सुरू झालं आहे. बघा आता कुठल्या स्पीडनं गाडी पळणार आहे ह्या रस्त्याला सांगा. आणि कसं पळणार 70-80च्या स्पीडनं. तुझं काहीच प्रॉब्लेम नाही मित्र. फक्त वर बसलेले कॅमेरे येतं, दुसरं काय नाही. दमाला तर हेच करणं आहे. कॅमेरे तर वाटलं दिसले काय करणार आता मित्र. बघा नजारा सध्या तरी आपल्या इकडला नजारा ठीक आहे. हिरो आहे. सर्व्हिस रोड आहे मित्रांनो. आणि हा बायपास काढलेला आहे. आपल्याला जिथून जायचं तिथं नाही. शिरोळ तासभर इकडं दाखवतोय आपण. खूप सरळ सोबई इकडं दाखवतोय. आपल्याला एक आधी तिथं जवळ एक्झिट पाहिजे होता. थोडंसं युटर्न मारून यावं लागतं, कारण आधीकडून जर एक्झिट केलं असतं
इथून गेलाय समजा या होणार आहे तर काय होतं माहिती आहे का? अवघड आहे गोष्ट, काय सांगू तुम्हाला. मुखेड पण आपला एक्झिटच नाही मित्रांनो. इथं मुखेड दाखवलेला पण आपला एक्झिट नाही आपल्या गावाकडे जाताना. ओके बाळा, हे आपला मित्र हायवेचा शेवट आहे. आता आपण इथनं युटर्न घेऊन इथून युटर्न घेणार लेफ्टने आणि मग तिथून अजून एक लेफ्ट घेणार सरळ घराकडे. बघा किती चांगला असा आपला नजारा आहे की चांगला बघण्यासारखा आहे. पाणी शेतात घुसलं. काय झालं बाबा? हे स्प्लेंडर कसं काय रे? हे स्प्लेंडर म्हणतोय पण सर कुठल्या हिशोबाने घेतात हे लोक काहीच कळत नाही. ठीक आहे बस स्टाईल आहे, जरा काहीतरी आहे, स्टाईलिश गाड्या आहेत जरा. काय काय नाही, एक तर कंट्रोलिंग नाही कुठलं, काय नाही, काय सांगणार आता. तर इथं तिचं पेट्रोल पंप असेल, थोडं पेट्रोल टाकून घ्यावं लागणार आहे आपल्याला. 300-400 रुपयाचं आपण पेट्रोल टाकून घेऊया. HP कुठं आहे? HP इंडियन इथं आहे समोर एक HPचं असेल. तर आपण आता मित्रांनो लागलेलो आपल्या हायवेला, घराच्या रस्त्याला. पेट्रोल पंप कुठे गेलं HPचं? हळू त्या जोडा काढला. असं आहे की मित्रांनो अवघड आहेत गोष्टी. हाय हाय HPचं आहे ना, हे दिसत नाही राव, लय लांब बाहेर आहे. चला बाबा, 350 टाका. आमच्या गावचं गणपतीचं मंदिर. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. जरा बाहेरून पाया पडल्या चालता चालता. आता आपलं गाव आलेलं आहे. चला 1-2 किलोमीटर असेल आपलं घर. ह्याच रस्त्याला आहे, सरळ हायवेलाच.
त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही खाली कुणीकडे जायचं. पाडवती रो गली वल्लीमध्ये राहायचं काही आता आपल्याला नाही फरक. अरे काय वाटतंय कसं आहे मित्रांनो, बरं आहे का? चला मग आपण आपली राईड ही संपवत आहोत. तर बघ जोर लगा के हैशा उगत राहणार आहे. बस कुठं जाऊ आता लय जोर राहत आहे गावाकडे पोळ्यामध्ये. कोणी दिसणार गेले राव. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपलं घर आलेलं आहे.